नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता प्रियाने ठरवलेलं असतं की अपमानाचा बदला घ्यायचा. सगळ्यांसमोर पूर्णा आजीने जो काही तिचा अपमान केलेला असतो आणि सायलीचं भरभरून कौतुक केलेलं असतं, त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रिया आता सकाळी खाली जाते आणि किचनमध्ये सायली आणि विमल काम करत असतात. तेव्हा आता प्रिया विमलला बोलत असते, विमल मी कधीची तुझ्याकडे कॉफी मागते. आणि हे सगळं प्रिया आता जोरजोराने ओरडत बोलत असते. तेव्हा आता विमल बोलत असते की थांबा ताई, मी कणिक मळते, तुम्हाला थोड्या वेळाने कॉफी बनवून देते. तेव्हा आता प्रिया जोरातच विमलच्या अंगावर ओरडते, मी तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी. प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकून सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला विमलशी असं बोललेलं सहन होत नाही. प्रियाचं असं उद्धटपणे बोलणं ऐकून विमल हातातलं काम सोडून तिच्यासाठी कॉफी बनवायला जाते. तेव्हा आता सायली बोलत असते, विमलताई, कोणाची इथे मजूरगिरी करायची गरज नाही आणि कोणाचं इथे हुकुमगिरी ऐकायची सुद्धा गरज नाही. तुमचं काम झाल्याशिवाय तिला कॉफी देऊ नका आणि हातातलं काम पहिला पूर्ण करा. सायलीचं बोलणं प्रियाला खटकतं. तेव्हा आता प्रिया मोठा तमाशा करते. तिला काय बोलावं कळत नसतं, कारण विमलताईंना जे काही प्रियाने बोललेलं असतं ते सायलीला खूप खटकतं. तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सायली प्रियाचा पाणउतारा करते आणि इथे सुद्धा प्रियाचा पचका झालेला असतो आणि तिला आता फिरून फिरून घरात मोठा तमाशा करायचा असतो. प्रिया आता सायलीवर नको नको ते आरोप करते. तू मला इथे धाकटी धाकटीसारखं बोलून दाखवते आणि आम्हाला लहानांची वागणूक देतेस. तेव्हा आता सायली बोलत असते, जर सून बनायचं असेल ना तर सुनेसारखं कर्तव्य पार पाडावं लागतं. प्रियाचं तोंड काही बंद होत नसतं. घरातील सगळेजण कधी बाहेर येतील आरडाओरडा करतच प्रिया त्यांची वाट पाहत असते. तेव्हा प्रिया जोरजोरात सायलीला बोलत असते, तू आम्हाला नेहमीच लहानांची वागणूक दिली आणि आम्हाला या घरात कधीच तू आपलं मानत नाही. सगळ्यांसमोर माझा नेहमी अपमान करत आलीस. माझ्या नवऱ्यासमोर देखील काल माझा अपमान केलास. उद्या बोलशील तू या घरात लहान आहेस, तुझा अधिकार नाही आणि दोघांना पण या घराच्या बाहेर हकलायला पण तू कमी करणार नाहीस. आता हा सगळा प्रियाचा आवाज ऐकून सगळेजण तडक बाहेर येतात. सकाळी सकाळी प्रियाचा आवाज ऐकून अर्जुनला तर तिचा खूप राग येतो. काय झालं, प्रिया एवढ्या जोरजोरात का ओरडते? तेव्हा आता सगळेजण बाहेर येऊन बघत असतात. प्रिया नाटक करतच पूर्णा आजीला सांगत असते, मी हिच्याकडे फक्त कॉफी मागितली आणि या सायलीने मला खूप काही सुनावलं आहे. मला सारखं धाकटी धाकटी बोलून माझा अपमान करते. विमलताईला मी एका शब्दाने काही बोलली नाही. त्यांच्या हातातलं काम झाल्यावर कॉफी द्या असं मी सांगितलं. आता तर सायलीला खूप चिड येते, कारण इथे प्रिया खोटं बोलत असते. विमलला सुद्धा प्रियाने खूप सुनावलेलं असतं, पण विमल गप्प बसून घेते. तिला काय बोलावं कळत नसतं. परंतु सायली आता विमलताईच्या बाजूने खंबीर उभी असते आणि ती प्रियाला बोलत असते, प्रिया खोटं काय पण बोलू नकोस. पूर्णाई पण प्रियावर जोरात ओरडते, तन्वी शांत हो, काही पण खोटं बोलू नको. अर्जुन बोलत असतो, माझी बायको अशी काहीच बोलणार नाही. तेव्हा आता प्रिया रडतच सगळं सांगत असते, तुझ्या बायकोवर तुझा विश्वास आहे ना, मग घेऊन बस. ती असं बोलली नाही असं कशावरून? अर्जुनला तर हे सगळं पहिल्यापासूनच माहीत असतं की प्रिया नक्कीच काहीतरी तमाशा करणार आहे, कारण पूर्णा आजीने काल जे काही सायलीचं कौतुक केलं ते प्रियाला बघावलं नाही. त्यामुळे आता नक्कीच प्रियाने हा तमाशा केलेला असावा. अर्जुन जोरातच अंगावर ओरडतो आणि बोलतो, अजून किती खोटं बोलणार आहेस तू आणि कोणत्या पातळीला जाणार आहेस तू? स्वतःची तरी निदान लाज वाटायला हवी की आपण किती खोटं बोलतोय आणि कोणाशी बोलतोय. इकडे अर्जुनला सुद्धा विमलताईवर जे काही आरोप केलेले असतात त्याला ते सहन होत नाही. दुसरीकडे अश्विन सगळ्यांचा ऐकून घेतो. त्यानंतर तो अर्जुनवर ओरडतो, तू नेहमीच तिची बाजू घेतोस. माझ्या बायकोच्या बाजूने कोणीही उभं नसतं. नेहमीच प्रियाला धाकटी म्हणून सुनावलं जातं का, म्हणून तिने सगळं ऐकून घ्यायचं. तेव्हा आता नाटकी प्रिया हसत असते, कारण ज्या भावांमध्ये काल प्रेम पाहिलं होतं तेच भाऊ एकमेकांच्या अंगावर ओरडताना दिसतात. त्यामुळे तिला जास्तच नखरे आलेले असतात आणि ती गालातल्या गालात हसत असते. दोघांमध्ये भांडणं लावायचा हाच तिचा हेतू असतो. प्रिया पुन्हा नाटक करत बोलत असते, म्हणजे मी पूर्णा आजी आता इथे राहून एका कॉफीसाठी पण भीक मागायची का, असं रडतच कल्पनाला सांगत असते. प्रताप जोरातच सगळ्यांच्या अंगावर ओरडतो, सगळ्यांनी शांत व्हायचं, कोणी काहीही बोलायचं नाही. कडे मात्र सायलीला हे काही सहन होत नसतं आणि विमलताई पण खूप घाबरलेली असते. तिला पण तिचा अपमान झालेला सहन होत नसतो. सायली विमलला धीर देते आणि एकीकडे
अर्जुन आणि अश्विनमधलं जे काही भांडण सुरू असतं, एकमेकांच्या अंगावर जोरजोराने ओरडत असतात. इतकंच नव्हे, ते एकमेकांच्या अंगावर धावूनसुद्धा जातात. सायलीला याचं खूप खराब वाटत असतं. 2 भावांनी एकमेकांना काल मिठी मारली, पण आज तेच 2 भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत, ते फक्त या प्रियामुळे. अर्जुन थोड्या वेळासाठी शांत होतो आणि तो हतबल होऊन खुर्चीवर बसून जातो आणि त्याच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं. अर्जुनला काय बोलावं कळत नसतं. पूर्णाजी पण अर्जुनला बोलत असते, तुझ्या बायकोला आम्ही आमच्या घरची थोरली सून मानत नाही, त्यामुळे इथे धाकटी आणि थोरली जे काही चाललं आहे ना, ते आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे. अर्जुन, तू तुझ्या बायकोला समजावून ठेव, तन्वीला इथे काही बोलायचं नाही. दुसऱ्या साईडने कल्पनासुद्धा अर्जुनवर वार करत असते आणि नको नको ते सायली आणि अर्जुनला पूर्णाजी आणि कल्पना बोलत असतात. अर्जुनला काय बोलावं कळत नाही. तो निवांत खुर्चीवर बसलेला असतो आणि अर्जुनच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा आता सायलीला अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी बघवत नसतं. ती अर्जुनजवळ जाते आणि मायेने डोक्यावरून हात फिरवते. अर्जुन आणि सायलीला प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असतो आणि प्रिया नाटक कसं करते, घराला फोडण्याचं काम कसं करते आणि एकमेकांपासून लांब सगळ्यांना कसं करते, हे सगळं सायली आणि अर्जुनला सगळ्यांसमोर आणायचं असतं. पण आज अश्विन आणि अर्जुनमधलं भांडण पाहून अर्जुन हतबल होतो. त्याला काय बोलावं कळतच नसतं. त्यामुळे तो खुर्चीवर बसून घेतो आणि डोळे पाण्याने भरलेले असतात. अर्जुनला रडताना पाहून सायलीच्या डोळ्यात देखील पाणी येतं. सायली पण ढसाढसा रडत असते. तेव्हा ही नाटकी प्रिया अश्विनला बोलत असते, या मगरीचे अश्रू बघण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. तेव्हा आता सायलीचा राग अनावर होतो. तिला सगळ्या बाजूने जे काही अर्जुनला बोलत आहे ते काही सहन होत नाही. तेव्हा आता मागे फिरून धावतच ती प्रियाजवळ जाते आणि प्रियाच्या हाताला धरून तिला खेचते आणि खाडकन थोबाडीत मारते. ती प्रियाला बोलत असते, आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय आणि ते शेवटचं असेल. यापुढे जो चुकीचा वागेल ना, तोच रडणार. असं बोलून सायली आता प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि इथे तिने प्रियाचा सगळा माज उतरवलेला असतो. सायलीचं असं वागणं बघून घरातील कोणीच काही बोलत नसतं. सगळे शांत होतात. अश्विनला पण काय बोलावं कळत नसतं, कारण इथे प्रिया चुकलेली असते आणि प्रिया नेहमीच खोटं बोलत आलेली असते. पुढे सायली प्रियाला बोलत असते, यापुढे जर का तू माझ्या माणसांना त्रास दिलास आणि माझ्या माणसांना माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या कानाखालीच बसेल आणि हेच तुझं उत्तर असेल. त्यामुळे याच्यापुढे कसं वागायचं तुझं तू ठरव. आणि अजून एक, आज माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात जे काही पाणी आलं ना, ते फक्त तुझ्यामुळे, ते शेवटचं असेल. यापुढे जर माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं ना, तर प्रिया माझ्यासारखी वाईट कोणी नसेल, हे तू कायम लक्षात ठेव. इकडे आता सायलीने प्रियाचा सगळा माज उतरवलेला असतो. नाटकी प्रियाला असं वाटत असतं, पूर्णाजी आता तरी माझी बाजू घेईल, पण पूर्णाजीसुद्धा काहीच बोलत नाही. थोड्या दिवसातच तिला माहीत असतं की माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे ती काही ना काही कारण शोधून अर्जुन आणि सायलीला बदनाम करत असते. परंतु सायलीने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. आता मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागातच समजेल की प्रिया अजून काय तमाशा करते, की अर्जुन लवकरच तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतो. हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.